आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हा दोघांमध्ये आनंददादांचं लाडकं कोण? हा जास्त लाडका आहे. नाही तसं ह्याला लय पैसे बिसे देतात माहिती आहे का? पैसे मला देतच नाहीत. हो, ह्याला काय भेटलं जरा तुला जरा खाऊ बिऊ. हा लाडका. हा लाडका आहे मला वाटतं जास्त. तू कधी तुझ्यातले मिळालेले पैसे कधी अर्धे इकडे कधीच नाही देत तू. नाही कधीच नाही. मी पण शाळेत मी हा कॉलेजमध्ये होता, मी पण तिकडे जायचो, कार्यक्रम करायचो काय बरोबर. मी माझे पण पैसे घ्यायचे, दे रे मला काहीतरी. माझे पण घेऊन. त्या दोघांकडे मी ह्या फोटोमध्ये बघतो त्यावेळेला ती माझी मम्मी इतकी दिलखुलास असते. तिला आयुष्यात काहीच नाहीये तिच्या नवऱ्याच्या पुढे. तिचं प्रेम इतकं आहे वडिलांवरती, इतकं प्रेम आहे. ती आजही माझ्या वडिलांना हाताने जेवण भरवते. म्हणजे पप्पा बाहेर गाणं गात असतील तर मम्मीला फोन करून विचारतात, आता मी टेक करणार आहे, तर मम्मी घरातून बेस्ट ऑफ लक करणार. तितकं प्रेम आहे त्या दोघांचं. घरातनं निघाले की ते लँडलाईन वरती फोन यायचा 10-15 मिनिटात. कार्यक्रमाला निघाले 15 मिनिटात पप्पाचा फोन. हॅलो, हे तुझ्या आईला दे. आम्हाला कधी विचारायचं नाही. मला विचारायचंच नाहीत कधी. बर, तू म्युझिक करतोस मित्रा, बहुतेक गाणी तुला बाथरूम मध्ये सुचतात ना? हो ना? 100%. काय आहे मित्रा त्याच्यात, काय आहे? काय होतं? तेव्हा मी पण लिरिक्स वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करतो, 2-4च गाणी लिहिली. मला जरा सांग ना, बाथरूमची चावी तरी दे तुझ्या. काय आहे तिथं? तिथे काहीच नाहीये, पण मलाच माहिती नाही. मी शांत असलो आणि पण बोलतो रिलॅक्स, त्याच्या पुढे कुठेच रिलॅक्स होता येत नाही आपल्याला सगळ्यात नाही जास्त. नाही, आम्ही कुठे बाथरूम मध्ये गेल्यानंतर आम्हाला हाय 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 असं नाही, आम्ही रिलॅक्सच असतो, पण आम्हाला का नाही सुचत बाथरूम मध्ये? काय जादू आहे माहित नाही ते मला पण आतापर्यंत कळलं नाही. सगळी गाणी आणि तरी बाथरूम मध्ये लिहिलेली सुपरहिट आहेत. मित्र हो, तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये जाऊन स्वतःला अर्धा तास कोंडून घ्या आणि पहा तुम्हाला काय सुचतंय ते. काही नाही सुचलं तर निचरा तर नक्की होईल काही गोष्टींचा.